मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर मित्रांनो सकाळचे वाजलेत 8 आणि आत्ता आम्ही निघालोय। आम्ही जे मैत्रीची रंगत त्याची शूटिंग करतोय बघा, बुक वगैरे घेऊन चालू आहे। त्याच्यामध्ये आमचं चौथ्या पार्टच्या शूटिंग करायची। चला तर मग चालू आहे। दादूला घ्यायला आलतो। ए दादू चल लवकर, दादू येतोय। तर चालू मी पटापटमध्ये मंदिराकडे, तिकडं थोडं शूट घ्यायचं राहिले आणि त्याच्यानंतर इकडं रस्त्याकडे गाडीमधला शूट घ्यायचा आहे। चला तर मग तुम्हाला दाखवतो थोडंसं। तर मित्रांनो आम्ही निघालो आता 82 चौऱ्याण्णव दाखवलं जरा खाली 82 चौऱ्याण्णव। मित्रांनो जुनी गाडी आहे पण इंजिनमध्ये एवढी ताकद आहे ना, लय जबरदस्त गाडी आहे बघा। ऊन वगैरे मस्त पडलं, एवढी थंडी पण आज सकाळी बापरे उतरत नव्हतं आम्हाला सकाळी। आत्ताच पोहोचलोय मंदिराजवळ, आपली 82 चौऱ्याण्णव निघून आलोय। पाटील पण आलाय उर्फ बाबू। आता आम्ही चालले मंदिर शूट करायला। माणिक आणि पाटणा 1-2-3 पोरं येतात बघा पाठीमागं मंदिर तुम्हाला दाखवतो। देऊ ना आपण, ठरलं तर मग चला जाऊ उद्या, चालतंय चला मग चला। तर मित्रांनो आता आलो तर मी माणसांना जेवण घेऊन शेताकडे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळेजण जेवाय बसल्यात। विकासवाला उपवास नव्हता, तो मसाले भात खातोय आणि इकडे मम्मी सगळ्यांना जेवण वाढायचं काम करते। मित्रांनो आत्ताच इकडे जेवण वगैरे झाले, माणसांना जेवण घेऊन आलो होतो आणि मोकळी भांडी घेऊन चालले। मित्रांनो आपण मंगाशीच घरी आलतो आणि आता बैलांकडे आले बघा। तुम्हाला दाखवतो बैल, हे बघा इथे पाठीमागे एक बैल आहे आणि तिकडे पुढे दिसत तुम्हाला दाखवतो एक मिनिट। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे समोर गाय आणि इथे बाजूला आपली बैल मस्तमध्ये चरतात। थोड्या वेळानंतर आपण त्यांना घरी घेऊन जाणार आहे। भरपूर आता ऊन कमी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता बैल चारून आत्ताच घरी आलो आहे। एक बैल बांधला बाबांनी, आता दुसरा बैल बांधायचं काम चालू आहे। तर मित्रांनो आत्ताच प्रत्येक आंघोळ केली, दिवसभरात धूळ मातेनी पूर्ण एकदम शरीर एकदम घाण होऊन जाते, त्यामुळे परत आंघोळ केली। आता चाललंय मामाच्या इकडं। मामांनी जरा बोलवलं होतं, थोडंसं काम होतं काहीतरी, मग त्यांच्याकडे निघालो आता मी। चला तर मग जाऊन येऊ। मित्रांनो आत्ताच मामाच्या घरी आले, हे बघा मामा इकडे काम करतात। कशासाठी बोलवलंय तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो। मामाने मला जेवण करण्यासाठी बोलवलं होतं। मामा काय बनवले? आज बनवले सोयाबीन शेंगदाणा पुलाव। एकदम सोपी रेसिपी आहे। रायता आणि घोसाळ्याची भजी, भाकरी आणि पालकची भाजी, एकदम स्पेशल। हे सगळं स्पेशलच आहे तुम्हाला दाखवतो। हे बघा मित्रांनो इथं जेवढं सगळं वाढलेलं आहे ते मामाने तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय आहे याच्यामध्ये। मित्रांनो आत्ताच जेवण वगैरे झाले। आजचा आपला ब्लॉग जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।